लाडकी बहीण योजना आणली म्हणून तुम्ही दीपकभाई केसरकर? नाही, त्याच्यामुळे नाही. त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना नव्हती. त्याच्या अगोदरपासून आम्ही दीपकभाई केसरकरांनाच हे करतो. आतापर्यंत प्रत्येक भगिनींना 7,500चा मोबदला म्हणजे प्रत्येकीला मिळालेला आहे. तर मग मी फसवी कशी आहे? जे आमदार आहेत केसरकर साहेब त्यांनीच हे केलंय. ही सुधारणाची वेंगुर्ल्यात आहे ती सगळं त्यांनीच केलंय. दीपकभाई केसरकरांचं चाललंय जोर जास्त. असं ते म्हणतीलच हो, पण चांगली कामं करत असतील तर का म्हणून रेस्ट घ्यावा त्यांनी, आणि असं चांगल्या कामांना का म्हणून खंड पाडावं? आता कसं पण आता ह्याच्यापर्यंत कोणी केलंच नव्हतं. आता दीपकभाई आल्यावर सगळं करायला लागलं म्हणजे आम्हाला कौतुक वाटतं. आणि त्यांनी बऱ्यापैकी काम केलं आहे म्हणून ते 3दा निवडून आले आहे. आणि यावेळी पण त्यांनी निवडून यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे. आम्हा भगिनींची पण इच्छा आहे आणि ते येणारच यावर्षी. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही हे काम हाती घेतलं, पुढं करणार आणि त्यांना निवडून आणणार. 2 वर्षाच्या काळात चांगलीच विकास कामं झालेली आहेत इकडे. एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आल्यापासून सुंदर समृद्धी योजनेपासून महिलांना बऱ्याच सुविधा त्यांनी बचत गटामार्फत दिलेल्या आहेत. आणि असेच ठामपणाने आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणाने सगळ्या महिला उभं राहू. आम्ही वागच आहे. एकनाथ शिंदे, धनुष्यबाण. असं कसं म्हणणार आपण? कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे, आधार दिलेला आहे. कणकवलीला ऑक्सिजन मिळत नव्हते. आमचे पाहुणे वर जायला गेले होते, तेव्हा ऑक्सिजनची ताबडतोब सोय केलेली आहे. त्यांच्या घरात पाणी गेला, त्यांचं नुकसान झालं, त्यांना 15,000 रुपये सगळ्यांच्या घरी ते जाऊन स्वतः देणगी दिली. मला आजार पण आलेलं, माझ्या व्हाईट सेल्स वाढलेले. त्यात मी आजारी असताना इतके दिवस मला आले नव्हते. माझं पहिलं जेव्हा मी फॉर्म भरला सगळ्यांना पैसे आलेत, मला आले नव्हते. पण असं वाटलं ना बायकांना येतात म्हणजे मला पण येतील. नेमकं राग असं नाही, पण बायकांना आलेत ना, मग मला पण यायला पाहिजे असं वाटलेलं. आणि त्याच वेळी बरोबर आजारपणाच्या वेळी मला त्यांचा खरंच उपयोग झालाय, म्हणून मी तरी त्यांचे आभार मानते. आम्ही स्वतः बोलून त्यांचे जे आमचे काय अडचण आम्ही सांगतो आणि ते आमच्या घरी येऊन पूर्ण करतात. नमस्कार, मी सद्दाम अली. KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं जोमानं घुमू लागलेलं आहे आणि या वाऱ्याबरोबरच जे काही राजकीय नेते आहेत आणि उमेदवार असतील, त्यांचे प्रचार दौरे असतील किंवा त्यांच्या मतदारांच्या गाठीभेटी असतील, या देखील जोरदार आता घुमू लागलेले आहेत. आणि मतदारांना ते भेटीच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचं आवाहन ते आपल्याला करत आहेत. मात्र सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया, लोकांचे जे काही विकास कामं असतील ही पूर्ण झाली आहेत की नाहीत, त्यांच्या मनातला आमदार कोण आहे हे जाणण्याचा प्रयत्न आम्ही विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. आणि मी सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला या शहरामध्ये पोहोचलोय. वेंगुर्ला शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या घोडेबाव या कॅम्प गार्डनमध्ये, आणि या गार्डन आपण मायामागे बघू शकता की इतकं मोठं हे गार्डन आहे. आणि या गार्डनमध्येच काही महिला, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, महिला काही फिरण्यासाठी येत असतात, एकमेकाची उणीधुणी काढण्यासाठी येत असतात. आणि ह्याच महिलांशी आता आपण विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात गप्पा मारणार आहोत. या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतंय, कुणाचं वार आहे तुमच्या या वेंगुर्ल्यात? आमचं दीपकभाई केसरकरांचं चाललंय जोर जास्त. जोर जास्त आहे? हो, जास्त आहे. कारण त्यांनी इथं वेंगुर्ल्यामध्ये काहीतरी भरपूर सुधारणा केल्या आहेत. तिथं संपूर्ण हे केलं. त्यामुळे परत एक योजना आणल्या, काहीतरी भरपूर योजना पण आणतात. त्या लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण योजना म्हणून तुम्ही दीपकभाई केसरकर? नाही, त्याच्यामुळे नाही. त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना नव्हती. त्याच्या अगोदरपासून आम्ही दीपकभाई केसरकरांनाच हे करतोय. कारण काय विकास कामं केले. झुलता पूल केलाय, पुन्हा रस्त्याची कामं केली. पुलावर कधी जोडून जाऊन झुलला का नाही? नाही, नेलाच नाही तुम्हाला? नाही. काय हो, ही म्हणतात आता आम्ही पहिल्यापासून त्यांच्यावर कार्यकर्ते बहुतेक, तुम्ही सांगा. हो, आम्ही पण कार्यकर्ताच आहे. कोण सांगताय? दीपकभाई केसरकर. दीपकभाई केसरकरच बरोबर आहे आम्ही पण. होय की, पण कारण काय त्यांच्याकडे जाण्याचं? ते आमचे रस्ते गिस्ते केले. आता आमची जमीन आहे ना, त्याचे पण काम चालू केलेले आहे ते. हो. तुमची जमीन विकायची? नाही, आम्हाला ते 7/12 भेटत नव्हता ना, ते 7/12 देते आम्हाला आता करून. हो, द्यायला लागलेत. आता त्यांच्या विरोधात मातबर नेते आहेत असं म्हणतात, ते सक्षम आहेत म्हणतात. काय वाटतं, आता बदल व्हायला पाहिजे म्हणतात, इथं व्हायला पाहिजे का नको? बदल व्हायला नको. जे आहे ते बरं आहे. ते बरं आहे. म्हणजे दीपकभाई केसरकर आले तर जेवढी सुधारणा आणखी पुन्हा एकदा ते आमदार झाले की इकडे? नाही, अनेकदा आमदार होऊ दे, आमची अशी इच्छा आहे. काय वाटतंय, काय चर्चा तुमच्या इकडे, कुणाचं वार आहे आता निवडणुकीला आमदार? दीपकभाई केसरकरांचं. का?
ते आम्हाला चांगलं म्हणजे हे योजना पण चांगली सुरू केलेत आणि रस्ते ते केलेत. आमच्याकडे खूप वेंगुर्ल्यामध्ये काम खूप केलेत कामं. होय, खूप केलेत कामं. मला आता काय असं कामं मला सांगत होती लोक इथं काय त्यांच्याकडनं कामच झालेलं नाहीत आणि सुरू होणार की आता बर होणार सुरू आता. तुम्हाला विकास कामं दिसतात का इकडं? हो, बऱ्यापैकी विकास कामं झालेली आहेत. आता आपण पाहिलंय तर हे गार्डन्स बघा, आता व्यायामासाठी अनेक स्त्रिया इथे येतात. ज्यांना घरी काही करता येत नाही त्यांना हे इथे इन्स्ट्रुमेंट उपलब्ध करून दिलेले आहेत. तसंच रस्त्यांची कामं असून दे किंवा झुलता पूल असून दे किंवा आता बायकांसाठी जी योजना लाडकी बहीण म्हणून योजना जी राबवली आहे ती खरंच म्हणजे एक पण विरोधक म्हणतात की लाडकी बहीण योजना ही फसवी आहे, चुकीची आहे, ती बंद व्हायला पाहिजे होती. असं काही नाही. आतापर्यंत प्रत्येक भगिनींना 7,500चा मोबदला म्हणजे प्रत्येकीला मिळालेला आहे. तर मग मी फसवी कशी आहे असं कसं म्हणणार आपण? आता बऱ्यापैकी योजनेचा लाभ सगळ्या महिलांनी घेतलेला आहे, तर मग फसवी कसं म्हणायचं आपण? आणि दीपकबाई केसरकर म्हणाल तर 3दा आमदार निवडणुकीतून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी काम केलं आहे म्हणून ते 3दा निवडून आले आहे. आणि यावेळी पण त्यांनी निवडून यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे. आम्हा भगिनींची पण इच्छा आहे आणि ते येणारच यावर्षी. यावेळी ते म्हणतात, तुम्ही म्हणाला की 3 वेळा ते या ठिकाणी आमदार आहेत, हो, त्यांनी विकास कामं केली, ठीक आहे ना, पण आता जरासं रेस्ट त्यांनी घ्यावी असं विरोधक म्हणतात, त्यांनी थांबावं असं ते म्हणतीलच. हो, पण चांगली कामं करत असतील तर का म्हणून रेस्ट घ्यावा त्यांनी? आणि असं चांगल्या कामांना का म्हणून खंड पाडावं? कोण आता ते चांगलं काम करतायत तर मग त्यांनी ते करावं अशी आमची इच्छा आहे. आणि चांगली कामं अशी निरंतर चालू राहावी असा नेतृत्व आपल्याला लाभावं असं सर्वांचीच इच्छा आहे. माझीच अशी नाही, प्रत्येक भगिनीची, प्रत्येक इथे जे आहेत मतदारसंघातील सगळ्यांची इच्छा आहे की दीपकबाई केसरकरांनी निवडून यावं. या ओपन जिमचा तुम्हाला फायदा होतोय का? हो, होतोय. ह्यासारख्या म्हणजे माझ्या सासू सारख्या किंवा ह्या काकींसारख्या बायका दररोज संध्याकाळी येतात ह्या गार्डनमध्ये आणि त्यांच्यामुळेच झाले हे. आमचे जे आमदार आहेत केसरकर साहेब, त्यांनीच हे केलंय. ही सुधारणा जी वेंगुर्ल्यात आहे ती सगळं त्यांनीच केलंय. आणि ते ही संध्याकाळच्या बायका सगळ्या ह्यासाठीच येतात. इथे व्यायामाचा आपल्याला जो फायदा होतो ते करून घेतात. काय सांगताय तुम्ही या गार्डन मध्ये तुम्हाला जे काय वस्तू आहेत, हे गार्डन तुम्ही इतकं बघताय, हे खरोखरच दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झालंय का? दीपक केसरकर 100% त्यांच्या माध्यमातून झालं. महिला फिरायला मिळतं, तो थोडा त्रास कमी झाला याच्यामुळे. कुठला त्रास? इथं पायाचा वगैरे गुडघे दुखी वयोनुसार वयोमानानुसार गुडघ्याचा त्रास चालू असतो, पण इथं व्यायाम केल्यानंतर आमचा त्रास कमी झाला ना. पुन्हा त्यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेचा तो पण लाभ करून दिला. हो, बचत गट चालू केले, त्याच्यातून आम्हाला भरपूर आजपर्यंत जेवढे आमदार झालेत एकाही आमदाराने ह्या बाबतीत लाडकी बहीण योजना आली असं म्हणते म्हणून नाही, पण ह्या बाबतीत महिलांची दखल घेतली नव्हती. पण आता देखील अनेक म्हणत असतील की आम्ही करतोय, पण ज्याने जे सुरुवातीपासून केलंय आमच्या मते तोच आला पाहिजे. आणि त्यांचंच म्हणजे इथं जेवढ्या बायका आहेत, म्हणजे तुम्ही कुठेही जा, वेंगुर्ल्यात जा किंवा अजून कुठेही जा, बायकांना ह्या बाबतीत फायदा झालेला आहे, बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. त्यांनी दिवाळी चतुर्थी म्हणू नका, सण सगळे उत्साहात साजरे केले. मेन म्हणजे सुरुवातीला सांगते, माझं वैयक्तिक सांगते, मला आजार पण आलेलं, माझ्या व्हाईट सेल्स वाढलेले. त्यात मी आजारी असताना इतके दिवस मला आले नव्हते. माझं पहिलं जेव्हा मी फॉर्म भरला सगळ्यांना पैसे आलेत, मला आले नव्हते. पण असं वाटलं ना बायकांना येतात म्हणजे मला पण येतील. नेमकं राग असं नाही, पण बायकांना आलेत ना, मग मला पण यायला पाहिजेत असं वाटलेलं. आणि त्याच वेळी बरोबर आजारपणाच्या वेळी मला त्यांचा खरंच उपयोग झालाय, म्हणून मी तरी त्यांचे आभार मानेन. वाटते तुम्ही आता या ठिकाणी आलेला आहात, फिरताय अनेक ठिकाणी, आपण या वेंगुर्ला शहरामध्ये तुम्ही ज्यावेळी फिरत असताय, विद्यमान आमदारांकडनं कामं झालीत असं वाटते का? आत्ताच हे केसरकरांकडनं विद्यमान भरपूर कामं, इथेच नव्हे बंदरावर पण पर्यटनासाठी सेल्फी पॉइंट, झुलतं फूल, बऱ्याच त्यांनी पर्यटन, आता वेंगुर्ला कसा पर्यटन स्थळ झालेला आहे, होणार आहे पुढे. त्याशिवाय तिथे बचत गटांनी स्टॉल पण लावलेले आहेत. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सुधारणा विकास कामं केलेली आहेत. आणि ते बचत गटाच्या माध्यमातून बचत गट स्टॉल पण केले आहेत. स्टॉलचं भाडं घेतात म्हणे ते भरपूर? नाही, भरपूर नाही घेत.
नाही भरपूर नाही. तुम्ही कधी बघितलं तिकडे स्टॉल आहेत ते? बघितले. त्यांना असे म्हणजे गाड्याच दिल्या ना. त्यांनी गाड्या दिल्यात? हो, गाड्या दिल्या त्या. मग त्या महिलांना त्याचा फायदा होतो का? पैसे भरपूर होतो. संध्याकाळी जाऊन भरपूर गर्दी असते, भरपूर कप असतो त्यांचा. आणि शिवाय बचत गटाच्या माध्यमातून सिंधुरत्न योजना काढली ना त्यांनी. बचत गटांना 75% सबसिडीने आम्हाला म्हणजे आम्हाला पण दिलंय. आटा चक्की आणि मसाला उद्योगसाठी. तुम्ही लाभार्थी आहात त्या योजनेचे? हा, अजून ते हे देणार आहेत, ट्रेनिंग देणार आहेत आम्हाला मसाल्याचं. आणि नंतर आता हे कसं आचारसंहिता आत्ता आमच्या मशिनी आल्यात बचत गटाला, ट्रेनिंग देणार आहेत मसाल्याचं आणि आटा म्हणजे वेगवेगळे पीठं त्याच्या 75% सबसिडीने 2 आमच्या मशिनी बचत गटासाठी आलेल्या आहेत. अजून एक पापड मशीन पण यायची आहे आमच्याच दुसऱ्या गटासाठी, ती यायची आहे त्यांची. आता तुम्ही म्हणला की मला हे लाभ मिळाले, सिंधुरत्न योजनेचा लाभ मिळाला किंवा ते बचत गटाच्या माध्यमातून त्यांना महिलांना त्यांनी काम केलं असं तुम्ही दीपक केसरकरांनी केलं म्हणता ना. हो. आता 3 वेळा ते या ठिकाणी आमदार होते, मंत्री पण आता आहेत सध्या, शालेय शिक्षण मंत्री. हो. आता विरोधक म्हणतात की आता इथं बदल होणार आहे. नाही, आता यायलाच हवे. अजून काही योजना त्यांना चालू करायच्या आहेत, त्याच्यासाठी केसरकरच यायला हवे. म्हणजे लाडकी बहिणीचे पैसे डबल होतील असं वाटते? पैसे होतील पण अजून योजना पण आणणार आहेत ते बचत गटांसाठी. म्हणजे योजनांच्या मुद्द्यावर तुम्ही ज्यावेळी बोलताय माझ्याशी की योजना इतक्या आणलेल्या आहेत की त्या योजना आणखीन अजून वाढणार आहेत यासाठी तुम्ही म्हणताय? अजून काही सुधारणा पण करणार आहेत वेंगुर्ला गावात. अजून काही शिल्लक आहेत त्या रस्ते, चांगले रस्ते, बंद गटार आणि ते रस्ते नाही आहेत का इकडे? आहेत म्हणजे अजून कुठे म्हणजे आतमध्ये कुठे आतमध्ये कुठे ते झालेलं आहे भूमिपूजन. 42 भूमिपूजन झालेली आहेत, त्यांची कामं करायची म्हणजे भूमिपूजन झालेली आहेत. काय वाटतंय तुम्ही आता किती वर्ष राहताय वेंगुर्ल्यात? वेंगुर्ल्यात राहतो आता झाली 30-35 वर्ष झाली. आता ह्या 35 वर्षात तुम्ही इथं राहताय किंवा तुमची माहेर पण तुमचं इथून जवळच आहे, तर माहेर पासून तुमच्या या वेंगुर्ला शहरापर्यंत तुम्ही या 35 वर्षात विकास झालाय का? रस्ते असतील, गटर्स असतील, तुमचा महत्वाचा पाण्याचा प्रश्न असतो तो तुम्ही गटार केले म्हणजे ह्या घोडेवायचं कटारो बांधक पण आम्ही कामाक गेलो. तो कटारो घातलो तेव्हा कामाक पण गेलो इकडे. कामा त्यावेळी केली ती आमच्या आता काय लक्षात नाही, पण त्यावेळी आम्ही बांधकामा इकडे मजुरीच्या कामा गेलेलो. कटारो बांधलं जबाबदार मी स्वतः. आता आमदारकीच्या निवडणुका आलेल्या आहेत, काय वाटते तुमच्या इकडे कुणाचं वार आहे? वार म्हणजे आता हे दीपक भाई केसरकर त्यांच्याशीच आम्ही त्यांचं वार आहे असं तुम्ही म्हणताय. पंखा वगैरे गिफ्ट दिलाय का तुम्हाला? आम्हाला पंखा दिला नाही. बर. पंखा दिलं नाही आम्हाला. आता हे लाडक्या बहिणीचे आम्हाला पैसे येतात. आलेत? हो, आले. बर. मग ते येतात म्हणून दीपक केसरकर? नाही, तसं नाही सांगते. ते पैसे आम्हाला त्यांनी दिले, आम्ही आपले लाडके बहिणी त्यांचे म्हणून, पण आम्ही त्यांच्याशी काय गप्पा काय चालू आहेत तुमच्या? आता नाही तुम्ही गप्पा चालू आहेत, निवडणुकीच्याच गप्पा चालू आहेत सगळीकडे निवडणुकीच्या. तुम्हाला काय एवढा इंटरेस्ट? अरे पण आता ह्याच्यापर्यंत कोणी केलंच नव्हतं. आता दीपक भाई आल्यावर सगळं करायला लागलं म्हणजे आम्हाला कौतुक वाटतं. काय सांगताय? मग आणि काय सांगणार, आता कुठे राहिलेली कामं करतीलच की. राहिलेली कामं? हो, कारण पुढल्याने केली नाही मग मागचे करणार. आता मला सांगा, दीपक केसरकर 3 वेळा या ठिकाणी आमदार आहेत आणि एकदा मंत्री पण आहेत, आता मंत्री पण आहेत. ते आल्यापासूनच चांगलं केलं नाही, आता ह्याच्या आधी कोणी केलंच नाही. थांबावं ना कुठंतरी ते आता आमदार नको म्हणतात ना. करू दे, आम्ही आणणार त्यांना. कशाला पाहिजे आम्हाला? हाती घेतलेलं काम आम्ही पूर्ण करणारच. एकदा हाती घेतलेलं काम आहे ते आम्ही महिला सगळे पूर्णच करणार. बचत गट 12 बचत गट आहेत आमचे. बचत गट केलं? हा, तुम्ही बोललात मला. आम्ही बचत गट 12 आहोत. मला बोलल्या बचत गटाच्या माध्यमातून. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही हे काम हाती घेतलं पूर्ण करणार आणि त्यांना निवडून आणणार. आपण आता विरोधक म्हणतात ते निवडून येऊ शकत नाहीत, आता त्यांचा विकास ते म्हणणार आहे ना, म्हणू दे, पण आम्ही ठामपणे निश्चय घेतलेला आहे ना. लाडक्या बहिणीचे मिळतात आम्हाला.
म्हणून तुम्ही नाही तसं अगोदर कुठे मिळालेले एका हे 5 महिन्यातच मिळाले अगोदर कुठे मिळाले होते मी विरोध नाही केला आम्ही विरोध नाही केला मला भेटलेच नाही अजूनपर्यंत एक पण हप्ता भेटलेलं नाही तुम्हाला नाही बर तुम्ही भेटलात का कधी हो भेटला आम्हाला तर भेटतच नाहीत कारण आम्ही सरकारी नोकरीवाले आमचं पांढरं कार्ड त्याच्यामुळे आम्हाला काही नाही मिळत बर आम्हाला तरी पण आम्ही त्यांच्यात आता तुम्ही म्हणताय दीपक केसरकर त्यांनी कामं केलीत ते पुन्हा निवडून आणायचं आहे ते निवडून येऊन तुम्ही म्हणताय पण आता विकास कामाच्या बाबतीत म्हटलं तर त्यांचा विकास नाही आहे ते काही ठराविक लोकांना तुम्ही आता महिलांसारख्या काही तुमचे अनेक प्रश्न असतात आमच्या गल्लीत कचरा उचलत नाहीत रस्ते केलेले नाहीत पाणी नाही आता स्वच्छता आता सगळं आहे आमच्याकडे सगळं स्वच्छता तुमच्या तक्रारी कुठल्याही तक्रारी असल्या तर ते भेटायला पाहिजे ना ते भेटतच नाहीत ना आमच्या तक्रारी तक्रारी करायच्या तक्रार नाही तुमच्या त्यांनी पूर्ण केलेलं आहे कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे आधार दिलेला आहे बर कणकवलीला ऑक्सिजन मिळत नव्हते आमचे पाहुणे वर जायला गेले होते तेव्हा ऑक्सिजनची ताबडतोब सोय केलेली आहे राणेने काकू तुम्ही मगापासून असं काम एक चिडलेला वाघ असतो ना तसं तुमची मला भाव दिसले आम्ही वाघच आहे कुठला वाघ शिंदे काय सांगताय डायरेक्ट तुम्ही मुंबईत पोहोचला हो मुंबईलाच राहते मी इथं किती वर्ष राहताय काय कोरोना पासून इथे आहे कोविड पासून तुमचं मूळ गाव आहे का इकडं मूळ गाव घर आहे आमचं मतदान कुठं आहे तुमचं इथे आहे इथं आहे मुलांचं पण आहे मुलांना सांगितलं मत द्यायला या म्हणून ते बोलले आम्हाला जायचा खर्च दिला तर आम्ही येऊ शकतो बर मग तुम्ही देणार काय खर्च देणार ते दिलं तर मी बोलवणार त्यांना बर आणि मत घालायला लावणार कुणाला बाणाला धनुष्य बाण मार्शीला मुलाला बर मुलांना काय धनुष्यबाण का हो आम्हाला पाहिजे पहिला आमचा धनुष्य मुळात पहिल्यापासून धनुष्य बाण पहिल्यापासून धनुष्यबाण जरी शिवसेना 2 भाग झाले तरी हा धनुष्यबाण पहिला होता ना रामाने घेतलेला आहे तसंच आम्ही हे घेतलेला आहे श्रीरामानं प्रभू श्रीरामाने बाण घेतलेला आहे तोच धनुष्यबाण तुम्ही आता हातात घेणार म्हणता पण त्या धनुष्यबाणाकडनं तुमच्या वेंगुर्ला शहरात विकास कामं झाली पाहिजेत होतात आमची त्याच्या पुढे चांगली करावी समृद्ध योजनेतून बचत गटाला खूप प्राधान्य दिले त्यांच्या चांगल्या सुविधा त्यांनी पुढे पण मला रिपीट व्हायला लागले इकडनं चांगल्या लगेच चांगल्या सुविधा दोघीचा बरोबर सून आणि सासू सून आहे हा सासू डेंजर आहे की सासू आहे तशी चांगली पण आहे सासू डेंजर आहे सून चांगली पण आहे अडल्याला ना मदत चांगली पण आहे पण डेंजर पण आहे तशी डेंजर सासू पाहिजे डेंजरच पाहिजे ती धडाडीची सुद्धा कार्यकर्ती होती लहान मुलांना आंघोळ घालते पण कोणाला म्हाताऱ्यांना डायपर वगैरे त्यांची सेवा करते सध्या या वयात बर तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता किती वर्ष झालं तुम्ही तुमचं माहेर कुठलं माझं माहेर मापनला जवळच्या जवळच आहे जवळच्या जवळ आहे हो मग आता मला सांगा तुम्ही मापन आणि या वेंगुर्ला शहरात या परिसरात फिरत असताय विकास कामं दिसतात का हा दिसतात इकडे आली 2-3 म्हणजे 2 वर्षाच्या काळात चांगलीच विकास कामं झालेली आहेत इकडे एकनाथ शिंदे दीपक केसरकर आल्यापासून सुंदर समृद्धी योजनेपासून महिलांना बऱ्याच सुविधा त्यांनी बचत गटामार्फत दिलेल्या आहेत आणि असेच ठामपणाने आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणाने सगळ्या महिला उभ्या आहेत सगळ्या महिला त्यांनी योजना आणल्या सगळं आणलं पण ते सर्वसामान्यांना भेटायला तरी पाहिजेत नाही भेटले ना सर्वसामान्यांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यायला पाहिजे ना मी पाठी राहणार हे नाही सगळ्यांनी पुढे येऊन आमदार जे आहेत तुमचे ते लोकांना भेटतच नाहीत म्हणे नाही भेटतात त्यांनी आम्ही सांगितलं ना आम्हाला आमदार घ्या तर ते लोक भेटायला देतात आम्ही त्यांच्या बरोबर पोहोचतो दीपक केसरकर तुम्हाला कधी अनुभव आलाय का या कार्यकर्त्यांच्या सून आहेत म्हणून ते आपलं नाहीतर घरात गेल्यावर अशी सासू फुगून बसणार नाही चांगलं काम केलेलं आहे त्यांनी केसरकरांनी नाही म्हटलं तर आता संध्याकाळचं फिरायला जायचं असलं तर आम्हाला एक विचार करावा लागतो कुठं जायचं आता झुलत्या पुलावर गेलं नवऱ्याबरोबर मस्त तयारी करायची आणि झुलत्याबरोबर पुलावर खेळायला जायचं मग आणि काय चांगलं बचत गटातर्फे उद्योगधंदे दिलेत आणि काय देणार हो
पण ते उद्योगधंद्यासाठी तिने तुम्हाला वशिला लावा लागला ना तिथं जायला? नाही तसं काही नाही. इथे मीटिंग घेऊन हे करून त्यांनी सगळं हे करून दिलं. नाही काकू, तिथं जाताना वशिला लावा लागतो म्हणे. नाही वशिला नाही, आम्हाला तर नाही, आम्हाला नाही. आम्ही सामान्य नागरिक आहोत, आमची कामं होतात बरोबर सगळी. हो. तुम्ही वशिला लावून गेला की नाही? आम्ही नाही गेलो, आम्ही पण त्याच्यातच आमच्या डायरेक्ट जातो आम्ही. काय म्हणलं? आमचं माहेरच आहे, दीपक केसरकर आहे तिथे. बर. सावंतवाडीला आमच्याकडे पाण्याची सोय नव्हती, पाणी आम्हाला खजूळ मिळायचं. जवळजवळ 10 वर्ष आम्ही हाल काढत होतो. आता दीपक सरांनी, केसरकर सरांनी नाही आम्हाला सगळी मदत केली. म्हणजे जवळजवळ 25 लाख रुपये मदत करून पाण्याची टाकीचं बांधकाम करून घेतला आणि उद्घाटन पण केला आता हल्ली जवी चतुर्थीला. आणि परत निशाण तळ्याचं पाणी सप्लाय करून आम्हाला ते सोडलं. म्हणजे आमच्या आजार पण मुलांचं गेलं, पाणी स्वच्छ मिळाला, रस्ते माहित होतं का मी इकडे येणार आणि ते विचारतील निवडणुकीबद्दल आणि हे काय ते माहिती नव्हतं खरं. येऊन म्हणजे कसं ते एकमेकाला सांगून समजतंय ना सर. ह्या बघा लागल्यात हे तुम्ही कुठेतरी चुका ज्यावेळी 19 सालात बघा पूर आला तेव्हाही ते स्वतः आले. हे समक्ष गोष्ट, कारण का ते स्वतः आले. ज्यांच्या घरात पाणी गेला, ज्यांचं नुकसान झाला, त्यांना 15,000 रुपये सगळ्यांच्या घरी ते जाऊन स्वतः देणगी दिली. आणि सगळ्या म्हणजे सगळ्या ह्यातला नाही ते आमचे विचारपूस करून आमची मदत करतात. विचारपूस करतात. 3 वेळा आमदार झाले. आता समोर विरोधक जे आहेत ते मातब्बर आहेत, नाही ते सक्षम उमेदवार आहेत असं म्हणतात. नाही काय वाटतं बदल व्हायला पाहिजे म्हणतात? बदल व्हायला पाहिजे, त्यांना वाटत असणार. खरं आम्हाला काय वाटतं दीपक भाई केसरकरच आम्हाला पाहिजे. कारण काय आम्ही स्वतः बोलून त्यांचे जे आमचे काय अडचण आम्ही सांगतो आणि ते आमच्या घरी येऊन पूर्ण करतात. माझ्या घरापर्यंत आमच्या येतात आणि सगळ्यांचं दुःख वाटून घेतात, ऐकतात. असेच आम्हाला हे पाहिजे. खरं आहे? हो खरं आहे. खरं आहे. तुम्ही कधी पण विचारा, आमच्या घराकडे येऊन विचारा. आम्ही जो भी बोलना सच बोलना, सच बोलते हैं हम लोग, सब सच बोलते हैं, झूठ नहीं बोलेंगे. क्योंकि जो हमारे पर बिछा था ना वो अभी हमारा जो कष्ट है सब दूर है. पहिला पानी का सोय, जो पाणी का पाण्याची सोय झाली. डॉक्टरला किती पैसा घालत होतो ते आमचं वाचलं ना आता. कारण आमची मुलं आजार पडायची पाणी पिऊन. त्यामुळे ते आता आमचे डॉक्टर नको काय नको, मला सप्लायचं पाणी पुरवतात आणि सगळं आणि परत सांगतात की आणि काय हवं ते आम्हाला तुम्ही मदत करू. म्हणजे कसं आता जे आमचे ते नळ वगैरे आहे ते समोर वगैरे घेणार आहे, ते गॅस सिस्टीम वगैरे सगळं त्यांचे खूप आहे करणार आहे कामं. तर आतापर्यंत ते केले, त्यांचे उपकार आहे भरपूर आमच्यावर म्हाडाच्या ह्याच्यावर. त्यामुळे आम्ही त्यांचे सहभागी असून त्यांना आम्ही हे करतो. तुम्ही या गार्डन मध्ये रोज येतात का फिरायला? रोज आम्ही येत नाही, कधी येतो असं फिरायला वगैरे. म्हणजे आमच्या घराजवळ आहे ना, मुलांना वगैरे आणतो बसायला वगैरे, असं फिरून वगैरे जातो आम्ही देवाच्या पाय बी पडून. हो. काय मावशी माड रागान का बघायला तुमच्याशी बोललो नाही म्हणून? नाही का? तुम्ही कुठं राहता सा? आम्ही राऊळवाडा. कुठं? राऊळवाडा. बर. मग इथं गार्डन मध्ये कधी बसणं येतायचा? येतो कधीतरी येत आहे. व्यायाम रोज करायचा असते? हो, व्यायाम आम्ही करतो ना, रात्रीची फिरायला जातो. बर. आता आमदारकीच्या निवडणूक आहे ते काय वाटते, कोण तुमच्या मनातला आमदार कोण? आमचे दोघे, शिंदे आणि केसरकर. शिंदे नाही तर उभा करूया आपण? हो करा ना. सावंतवाडीत. आणि दीपकभाई केसरकरांचं काय? ते पण त्यांना पण निवडून घे. या मका मतदारसंघात आपण 2-2 आमदार आणायचे. हो असू द्या ना. आमचे 3 आहेत, आम्ही 3 कोण आहेत? ना, मिस्टर, मुलगा आणि मी. म्हणजे तुमच्या 3 आहेत म्हणून 3 आमदार व्हायला पाहिजे. असं काय नाही. तर आपण या वेंगुर्ला शहरातील अनेक महिला ज्या या गार्डनमध्ये फिरायला आलेल्या आहेत, आता त्या सगळ्या फिरायला गेलेल्या आहेत. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्या गप्पा मारत असताना त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या की दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहराचा कायापालट झाला आहे. महत्त्वाचा मुद्दा जो आहे, लाडकी बहीण योजना जरी बाजूला ठेवली तर इथली महिलांना वेंगुर्ला जे एक बंदर आहे, पूर्वी ऐतिहासिक बंदर असल्यानं पूर्वी या ठिकाणी व्यापाऱ्यांचं बंदर मानलं जायचं, तर सध्या मच्छीमारांचं बंदर आहे आणि त्या बंदराजवळ एक पर्यटन स्थळ पर्यटनच्या दृष्टीनं केसरकरांच्या माध्यमातून अनेक
कामं झालेली आहेत आणि महिलांना त्या ठिकाणी अनेक स्टॉल त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून महिलांचा उदरनिर्वाह उद्योग सुरू झालेला आहे आणि पुन्हा तेच आमदार व्हावेत जेणेकरून त्यांच्या राहिलेल्या योजना असतील, संकल्पना असतील त्या सत्यात उतरवतील, त्यासाठी पुन्हा तेच आमदार व्हावेत अशी इच्छा या महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहेत. KK न्यूजसाठी सद्दाम अली, वेंगुर्ले. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.